नमस्कार, माझ्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी चॉपर घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता मी गरजेनुसार कढीपत्ता घेणार आहे। गरजेनुसार लसूण घेतलेला आहे, तो पण टाकून घेतलेला आहे। गरजेनुसार हिरव्या मिरच्या घेतल्यात, त्या पण टाकून घेतलेल्या आहे चॉपरमध्ये। गरजेनुसार कोथिंबीर घेतलेली आहे, ती पण चॉपरमध्ये टाकून घेतलेली आहे। आता आपल्याला हे सर्व सारण तयार करून घ्यायचं आहे, बारीक करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी चॉपरमध्ये सर्व सारण बारीक करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे। आज मी गवारच्या शेंगांची भाजी करणार आहे, म्हणून हा मसाला आधीच बारीक करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने बारीक करून घेतलेला आहे। हिरव्या मिरच्या, लसूण, कढीपत्ता अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे। बारीक करून झालेलं आहे। आता कढई ठेवलेली आहे गॅसवरती। आता आपण याच्यामध्ये 3 स्पून तेल टाकलेलं आहे। मी याच्यामध्ये राई टाकलेली आहे अर्धा स्पून जिरं टाकलेलं आहे। राई आणि जिरं चांगलं तडकू द्यायचं आहे। तडकल्यानंतरच त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे। एक कांदा बारीक चिरलेला याच्यामध्ये घेतलेला आहे टाकून कढईमध्ये। आता याला चांगलं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कांद्याला। आणि त्याच्यामध्ये आता जो मसाला आपण बारीक केलेला होता ते सारण आता टाकून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये। आता हे सारण टाकून घेतलेलं आहे, याला पण चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला। अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे। कोथिंबीर टाकलेली त्याच्यामध्ये। या सारणला आता चांगलं भाजून घेतलेलं आहे, सर्व व्यवस्थित भाजून झालेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपल्याला मसाले टाकून घ्यायचे। आता याच्यामध्ये मी गरम मसाला टाकलेला आहे, हळद टाकलेली अर्धा स्पून, लाल चटणी टाकलेली अर्धा स्पून। हे चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे, परत भाजून घ्यायचं आहे याला चांगल्यापैकी। भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आता गवारच्या शेंगा टाकून घ्यायच्या आहे आणि असं चांगलं परतून घ्यायचं आहे। झाकण ठेवून याला चांगले वाफ देऊन घ्यायची आहे। इथे मी मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये मीठ पण टाकून घेतलेलं आहे आणि आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। झाकण ठेवून आता चांगलं शिजवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने गवारच्या शेंगा तयार झालेल्या आहेत खाण्यासाठी। एक डिशमध्ये काढून घेतलेल्या आहेत गवारच्या शेंगा। प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। माझा वॉच टाईम कंप्लीट नाही होते, म्हणून मला सपोर्ट करा।